पण मैत्रीमध्ये हे जेव्हा झालेलं आणि जेव्हा होत होतं तेव्हा चिडचिड दोघांची होत असेल, तेव्हा हँडल कसं करत होता हे? भांडून खूप भांडायचं. पण नाही, नाही खरं ग, खूप नाही भांडलो अजिबात आम्ही. नाही. तुला मी ते म्हणते ना, चांगला आणि गुणी पण आहे चिन्मय, की खूप समजूतदार आहे ग. काय पटकन डिमांड करत नाही कोणत्या गोष्टीचा, किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्ट नाही करत. तो आधी सिच्युएशन अॅनलाइज करतो आणि मग ती समजून समोरचा व्यक्ती त्याला कसं समजून सांगता येईल याच्यावर काम करून तो पटवतो. तू बघ, तू याच्याशी अजून 5 मिनिटं बोललीस ना, तुला असं होईल अरे किती चांगला आहे यार, पण आता मला ते कळायला लागलंय की कसा हा ट्रिक करतो, पॉलिटिकली कसं करेक्ट बोलत असतो. पण त्या गोष्टींनी मला असं झालं, कारण की माझ्या आजूबाजूला इतके असे टॉक्झिक नाही म्हणता येणार, पण थोडे डॉमिनेटिंगच पुरुष होते, किंवा मित्र होते, किंवा बॉईज असे सगळे होते कॉलेजच्या दिवसांमध्ये, की ना मला त्यांच्यामध्ये हा इतका छान वाटला ना ग, की खूप साधा सिंपल आणि कधीच ओरडा केला नाही किंवा कधी मला डॉमिनेट केलं नाही. तर असाच ऑलरेडी मी अग्रेसिव्ह, मी ऑलरेडी चिडचिड करणारी, त्यामध्ये मला इतका शांत पार्टनर मिळणं ही माझ्यासाठी ऍक्च्युली देवानेच केलेली कृपा आहे.